बघा, एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमचा भक्त होता. दोघेही भक्तच आहेत आणि दोघेही जहाजातून प्रवास करत असताना त्यांची जहाज काय झाली? पलटी झाली. काय झाली? पलटी झाली. आणि त्या दोघांवरही खूप मोठं संकट आलं. आता मला सांगा महिला मंडळ, माणसावर संकट आल्या माणसाला कोण आठवतो? बोलत जावा महिला मंडळ, कोण आठवतं? मग त्या दोघांनाही देव आठवला. धावा केला. जो अल्लाहचा भक्त होता त्याने त्याच्या अल्लाहचा धावा केला, हे अल्लाह मुझे बचाओ, हे अल्लाह मुझे बचाओ. पण जे हिंदूचं होतं त्याने तेवढ्या गडबडीत विचार केला की आपले किती देव आहेत. त्याने तेवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा धावा केला. गान चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुदत्तायने गुरुदैवगुराचे दे गुरुधर्मगणाराध्याय गुरुपुत्र परिपाते गुरुमातर्गणकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गुणातीताय गुणाधीताय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजश्यामाय बालचन्द्र श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजश्यामाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. बघा, त्याने तेवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा धावा केला. गणपती बाप्पा निघाले तेवढ्या त्या पट्ट्याने मंत्र बंद केला आणि म्हणाला, भोळे ते भोळेच. म्हणाला, याला याच पोट झेपे ना, तो मला कधी वाचवणार? हा गणपती बाप्पा काहीच कामाचा नाही, याच्यापेक्षा याचा बाप बरा. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण? तर भगवान शंकर. भगवान शंकराचा धावा केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिवा गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिवा रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शंकर निघाले तेवढे त्या पट्ट्याने मंत्र बंद केला आणि म्हणाला, भोळे ते भोळेच राहणार, याचा काही भरोसा नाही, याच्यापेक्षा याचा मित्र बरा. आता भगवान शंकराचा मित्र कोण? तर भगवान विष्णू. महाराज भगवान शंकर निघाले तेवढे पार्वती माता म्हणाल्या, कुठं? त्यास भगवान शंकर म्हणाले, अगं माझा भक्त बुडतोय, माझा धावा करतोय, मला जावं लागणार. त्यास पार्वती माता म्हणाल्या, नीट बघा, हे गिराईक तुमचं नाही, तुमच्या मित्राचं आहे, बसा खाली. शंकर बसले तोपर्यंत त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो मरण पावला. आणि जो मुस्लिमचा भक्त होता त्याने त्याच्या अल्लाचा धावा केल्यामुळे त्याचा अल्लाह आला आणि त्याला घेऊन गेला आणि आपलं हे येडं इकडंच मेलं. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय काय की एकतत्व नामाच्या सदनाला दैवाची बाधा बांधता येत नाही, एवढी नामाची ताकद आहे. जोपर्यंत तुमच्याकडे अशा वासना आहेत, अहंकार आहे, तोपर्यंत देव तुमच्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर देव भेटावा असं वाटत असेल ना, तर मोह माया वासना असे बाजूला ठेवावे लागेल आणि भक्ती करावी लागेल.